पाठवू ना. साइडला ना. निघू काय ए भाऊ सरक सरक सरक. ठाकरेंचे आणि शिंदेचे शिवसैनिक आमने सामने आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या होत्या. संजय राऊतांना तिथे प्रवेश मिळू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शिंदेच्या शिवसैनिकांनी घेतला होता. दरम्यान काही आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले. यासोबतच ज्या ठिकाणी राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला तो हार काढून टाकत आनंद दिघेंचा पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे. शिंदेचे शिवसैनिक आक्रमक झालेलं दृश्य आपण पाहतोय. ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते परस्परात भिडले असून दोन्ही शिवसेना ठाण्यात आमने सामने आल्या होत्या. संजय राऊत काही वेळापूर्वीच आनंद आश्रमाबाहेर असलेल्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गेले आणि ते यायच्या आधीपासून शिंदेच्या शिवसैनिकांनी हा मोठा गदारोळ घातला होता. राऊतांना इथं येऊ देणार नाही, पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसैनिकांची बाईक रॅली, ठाकरेंच्या शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं आणि त्यांच्या पाठोपाठ संजय राऊत सुद्धा आले. ठाकरेंचे आणि शिंदेचे कार्यकर्ते भिडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आनंद आश्रमाबाहेर मोठा राडा दोन्ही शिवसैनिकांमध्ये झाल्याचं चित्र आपण पाहतोय. ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते परस्परात भिडले असून काही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले. काही वेळापूर्वीच संजय राऊत हे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गेले. त्यांच्यासोबत विनायक राऊत सुद्धा उपस्थित होते. दरम्यान त्या दोघांनीही तिकडे हार अर्पण केल्यानंतर शिंदेच्या शिवसैनिकांनी तिथे पोहोचून ते हार काढून टाकले आणि हा पुतळा आता अपवित्र झालेल्या राऊतांच्या स्पर्शाने आणि त्याचमुळे त्याला दुग्धाभिषेक आम्ही घालतोय अशी भावना घेत त्यांनी त्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. आनंद आश्रमाबाहेरची दृश्य आपण पाहतोय. आक्रमक झालेले शिवसैनिक. खरं तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मोठं विस्तृत असं जाळं शिवसेनेचं ठाण्यामध्ये पसरलेलं आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि आता याच ठाण्यामध्ये दोन्ही शिवसैनिक एकमेकांच्या कट्टर विरोधात असल्याचंही आपण पाहतोय. दोन्ही शिवसेनेनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. आनंद आश्रमाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही हा संपूर्ण गदारोळ आवळता येत नव्हता. काही शिवसैनिकांना, काही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले.